तेरा दर्शन हो जाए. वा वा वा. माझी पत्नी तर भक्तीमध्ये लागली आहे, भक्तीची सादर करीत आहे, म्हणजे माझा संसार जाग्यावर आला असेल असं अहंकार सांगतो मी. बरोबर आहे. परमेश्वरा भगवंता जे मला पाहिजे होतं ते नक्कीच होईल. कुठे गेली असेल राधा? राधा, हा राधा, क्या हर भरने तिला 6दा आवाज देवा लागला. 6दा माझ्या घरा पोचून गेला, पण माझी पत्नी यायला तयार नाही. काही दाखल काढून राहिली. तुम्ही म्हणता की मी तुला 6 वेळा आवाज दिली, पण तू घराच्या बाहेर आली नाही. तुम्ही सांगा मला, अहो बाईला एकच काम असते का? बाईला एकच काम नसतं. हो, बाईला रंगारंगीचे काम असतात. हो का? मग नाही तर काय, रंगारंगीचे काम असतात. बरोबर आहे दादा. आणि रंगारंगीचे काम करू करून तर पुरा सत्यानाश झाला. पण मग 18 वर्ष लग्न झाली, एकही दुसरा रंगारंगीची नाही दावली ना. हो, तुम्ही सांगा मला, 18 वर्ष झाले लग्नाला, 18 वर्षापासून मी तुमच्या घरामध्ये नांदत आहे. तुम्हाला माहित नाही की माझी राधा घरामध्ये ही कोण कोणते काम करत असते? नाही तर बायका करून फायदा वा तुमचा. सगळं तर सत्यानाश आहे तुमच्यामुळे. माझ्यामुळे सत्यानाश नाहीये. मला सांग, मला माहित नाही का माझ्या बायकोला किती काम करावं लागतात म्हणून? कसं माहित नाही? म्हणजे मला एवढं दिमाग नाही आहे का? पण तुझ्याकडे पाहता क्षणी मला विचार आला. कोणता नाही, घरातले काम करणारी बाई कशी, आणि माझ्या पत्नीकडे पाहता बरोबर विचार करायला लागलो. कारण आहे याच्यामध्ये. कारण काय कारण आहे? नाही आहे. गोटावर लाली, चेहऱ्यावर पावडर गाली, गोटावर लाली, पण तुझ्या चेहऱ्यावर पावडर गाली. अन तयारी कुठली झाली म्हटलं खरं सांगणारी. मला वाटलं की माझ्या पतीला माझ्याकडे बघून हा प्रश्न निर्माण होणार. झाला. कारण घरातले काम करणारी बाई एवढी नटून ठटून राहील का? मी घरी नव्हतो, माझ्या बायकोला वाटलं माझा नवरा नाही आहे, आणि हे ठटून नटून बिलकुल तयारी करून कुठेतरी जात आहे, पण मी टपकलो. कशी नाही टपकाल व जवळ बायको घराच्या बाहेर जाते तर बरंच टपकता, नाही तर तुमचा तर मुख नाही दिसे घरामध्ये. हो का नाही? तर राधा, काय इमानदारीला सांग, तू पुढची तरी तयारी केली? माय 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 मग आता ह्या माणसाला माहितच आहे की कोणती तरी तयारी केली असेल म्हणून. हो की नाही? मग विचारायचं काय माहिती? हो, तर फोटो जाऊन राहिलीस. मी घरी नाही, दारी नाही, मला माहितही नाही. हो, मी चालली माझ्या माहेरी. मला सांग, काय नवऱ्याला विचारलेलं बाई बिलकुल तयारी करून शरी टेन्शन बिलकुल जाऊन राहिली तर किती विचाराची गोष्ट आहे. लाडकी बाई अंगाला आली का तुला? म्हणून तर म्हणतो, जेव्हापासून आमच्या भावाने आमच्या खात्यात 1500 रुपये टाकलं तेव्हापासून माणसाचा जीव बायकट पाहून काढून घेऊन घे म्हणून. आम्ही काय काय ठरवून बापा बापा म्हणून म्हणता 1500 रुपये आमची कमाल देऊन राहिला, तुला नाही माहिती त्या गोष्टी. तो अंदरचा विचार करावा लागतो. असो तर राधा, मला म्हणायचं आहे, पण खरंच तुम्ही आहे का तेव्हापासून तुमच्यामध्ये 50% बदल झाला?
आता बाई नाही बसेल का माणसाच्या छातीवर? आता तुम्ही आमच्या छातीवर बसा ना बा. काम नाही बसेल बा. बरोबर आहे ना? ते 1500 मध्ये मोठे झाले का हो? बैताडे, फेक गेले. मी काय म्हणत आहो, माणूस आहे तर सर्व आहे. माणूस आहे तर सर्व आहे. तुझी शान मान कोण म्हणते बा? अहो, जोपर्यंत ही बाई आहे तोपर्यंत माणसाची शान आहे. तोपर्यंत ही बाई आहे तोपर्यंत माणसाची शान आहे. नाही तर तुमच्यासारख्या माणसाच्या रंगारी गोटीकडे कार्य कुत्रे नाही उगत. म्हणजे तुम्ही आहे म्हणून आमची शान आहे. आमच्यामुळे तुमची शान नाही आहे. पागले, हे पगल्याचे पगले, काय अक्कल धर. आता का मला जाऊ द्या बरं, आता माझ्या माहेरी जाऊ द्या. आज मंडई यायचं मी जर का माझ्या माहेरी गेली तर माझ्या मागे 17 माणसं येतात आणि तुम्ही का तरी मंडईमध्ये जर बोलले ना तर तुला कार्य कुत्री नाही उगे. तुझ्याकडे 45 लोक पाहते. मला सांग, या माणसामुळे तुझी शान नाही आहे. ठीक आहे, तुझ्यामुळे आमचा शान आहे, आमची मान आहे. मानतो या गोष्टी. प्रकाशात पाठांतर म्हणे, तेला विना चोत नाही त्या समयच्या वाटीला आणि नराविना शोभा नाही या नारीच्या जातीला. समजलं का? आज आम्ही म्हणून तुझी शान आहे. हे काय विसरली? सोळ्या गोष्टी एक दोन झाला. मी काय म्हणतो, तुला कुठं जायचं आहे? जायचंय म्हणजे अहो चालली माझ्या माहेरी मी. तुला माहेरी चालली? मग नाही तर काय, कोणता घोटीले? रंगारी घोटीले. रंगारी घोटीले चालली? होय. बरोबर आहे. त्या भान तुला फोन केला असत. बाप्पा काम नाही हो, फोन काय मला घ्यायला येत आहे. ध्यान येत आहे. अरे तू बिलकुल तयारी करू नका. टेन्शन आहे. शाबास. तर तुझी तयारी झाली तर तुला रोखण्यावाला मी कोण? तू हेलिकॉप्टर होतो. बरोबर आहे ना जी? हिची तयारी झाली तरी रोखण्यावाला मी कोण होतो? बरोबर आहे ना? चालेल, जा. माझी काय म्हणायला मी येऊन देऊ का तिथपर्यंत? आले बा तुमच्या डुगडुगीवर येतं का हो मी? नाही येत. नाही हो, मी अजिबात तुमच्या डुगडुगीवर. मग माझा भाऊ डुंगराची गाडी घेऊन येत आहे. भाऊ, बाबा बाबा घुंगराची गाडी आता आहे. पाहिलं कधी? पाहिलं का डुंगराची गाडी? पाहिलं. अहो, आजकाल आमदार खासदाराला बंडीवर नेते तर माझा भाऊ का डुंगराची गाडी नाही घेऊन येत? मी नाही पाहिजे झाडते. लालगाईचे पहिलं असतील ना ते काय खातर घेऊन येत असत भाऊ. चांगलं बोला. तुला यासाठी मग नाही तर काय म्हणले यासाठी गाडी डुंगराची येते. हो तर जाय ना जाऊ घरी. बरं तुम्ही यायचं नाही. पहा बरं जाते पण तुम्ही यायचं नाही. गाडी घुंगराची घेऊनी बंधू माझा येईल ग. पहा बरं म्हणतो नाही चांगला खावायला भेटते म्हणाला येतो म्हणाल बायकोच्या मागे. काय सांगताय तुमच्या? अहो गाडी घुंगराची घेऊनी बंधू माझा येईल ग. या दिवाळी सणाला मला माहेरी येईल ग. गाडी घुंगराची घेऊनी बंधू माझा येईल ग. या दिवाळी सणाला मला माहेरी येईल ग. गाडी घुंगराची घेऊनी बंधू माझा येईल ग. या दिवाळी सणाला मला माहेरी येईल ग. झालं तो भाऊ आला ना. झालं. मारा मारा म्हणते हलकाची हलकट. लाज नाही वाटत, शरम नाही वाटत. काय जनाची मनाची तरी काहीतरी. अहो ये आपल्याला योग्य वाटते का लोकांच्या समोर आपला बदल दाखवावा? तुला किती पण योग्य वाटतं त्या गोष्टी? मला सांग दादा, 8 दिवस झालं गिलासभर पाणी नाही दे.
प्रेमाने विचारले का राधा अगे ए राधा तुझं काय दुखते येत होता झेंडू बाम लावून देतो तरी म्हणून आणि पाणी सांगून राहिलं का? एवढी तब्येत खराब असणारी बाई टेन्शन राहून सरी जाती नाही बा. हा, सोड त्या. आपण समाजाचे कोण म्हणाला हो व? तुम्ही सांगा मला आपण जातीचे कोण कोण म्हणजे हो. एवढे ठाऊक नाही तुम्हाला नाही बाबा. अजिबात ठाऊक नाही नाही, नाही. पहिले लग्न केलं ना काले बायको पोचतं अहो त्यावेळेस करून टाकलो गलतीनं बाप्पा अहो आपण समाजाची गवडी आपण समाजाचे गवडी नाही ना. मग आपला धंदा कशाचा कशाचा म्हणजे अहो दही दूध विकण्याचा दैतून विकण्याचा पारंपरिक धंदा आहे ना बाई राजा ना, बाई ना. पारंपरिक दया दुधाचा धंदा आहे बरं. हे सर्व तुला माहित आहे हा. 8 दिवसाच्या नंतर मी घरी आलो इमानदारीने सांग पुऱ्या घरभर आंबट वास यायला लागला कशाचा प्रकार असेल तुला दैतून विकायला नेलं का कारभारी काय सांगू तुम्हाला ओ 8 दिवस झाले माझी प्रकृती बरी वाटत नाही म्हणून मी हे दही दूध विकायला गेली नाही हो का मग 8 दिवस झाली ती प्रकृती बरी वाटत नाही आणि म्हणून तू दैतून विकायला गेली नाही नाही. पण 8 दिवस झाले ती प्रकृती बरी वाटत नव्हती माझ्या मागे तयारी करू गावाच्या गावाला जात होती वाढ घेऊन लवकर बाजाराची वाढ घे हो तुम्ही सांगा मला अहो मी ह्या घरामध्ये आली तेव्हापासून हे दया दुधाचा माठ घेते अहो जेव्हापासून मी तुमच्या घरामध्ये आली तेव्हाच हे दया दुधाचा माठ घेते ह्या रंगारी घोटीमध्ये या गलीतून त्या गलीत जाते अहो रक्ताचं पाणी करते दही दूध विकून घरी येते ना तुम्ही सांगा मला आपल्याला ह्या दया दुधाच्या धंद्यामध्ये पैसे मिळतात किती किती मिळतात याच्यामध्ये अगं याच्यामध्ये भरपूर पैसा मिळतो राधा कारण या धंद्याच्या भरोशावर आपण आपलं जीवन जगलो आपल्या मुलाचं जीवन घडवत आहोत सांगा मला हो. आपण पहिल्याच्या काळामध्ये ह्या दया दुधाच्या धंद्यामध्ये आपला घर संसार चालायचा बरोबर आजकालच्या जमान्यामध्ये ह्या दया दुधाच्या धंद्यामध्ये आपला घर संसार चालणार नाही मग काय करायचं काय करायचं म्हणजे अहो मी एक धंदा सुचलाय तुला शाबास बहिणा माय बायको नवीन धंदा शोधला म्हणते आता राबाची गरज नाही कोणता धंदा शोधला दादा धंदा म्हणजे अहो आज मी चाललीच आहे रंगारी घोटीला तर मी म्हटली रंगारी घोटीतल्या लोकांना थोडीशी आपली दाखवून टाकतो म्हटलं बारीक चोबर फोडी त्या बहिणा काय दाखवून राहिली पूर्णपणे बोलू तर देत जा अहो माझं म्हणण्याचं उदाहरण असं होतं की आज मी रंगारी घोटीला जातच आहे तर मी रंगारी घोटीच्या लोकांना मी आपली लावणी करून दाखवीन म्हटलं अच्छा लावणी दाखवशी मग नाहीतर काय असं बोललं राधा मग? बरं ठीक आहे तुला लावणी म्हणता येते होय नाहीतर काय हे कोणतं नाही राहिली त्या लोकांच्या समोर बहिणा 18 वर्ष झाले घरी आली तर कधी तू पोराचं झोपवताना का नाही म्हणली तुम्ही कधी बोलूच नाही दिलं तर हो का मन बरं मन काय का कारभारी बसुनी पलंगी घ्या हो तुम्ही पानाचा विडा प्रेमान पुरवारी ते सख्या मला मिठीच घ्या नाचरा या हो रंग महाली सजना कारभारी या हो रंग महाली सजना करते तुम्हा मुजरा हो, करते तुम्हा मुजरा दिलबरा बोल सांग
सावंती घाटा खा पिते बसते उद्या त्याला इकडे पैठण कोचित म्हणून तू जसं म्हणशील तसं वागेल मी अहो मला घालायचा धंदा आहे मला सांग एका दिवशी 3000 कामाचे नाही तर एका दिवशी 500 रुपये कामाचे राहते आणि या पारंपरिक धंद्यानंच आपला परिवार चालतो आहे ऐक मी काय म्हणता
नमस्कार घेतो बरोबर आहे. बरोबर आहे की नाही हो. तर मला सांग माझ्या घरी येणाऱ्या माणसाला मान मान बाबा म्हणून बरोबर. नमस्कार राम राम तर मी स्वतः गोखले बरोबर आहे. कारण कारण रंगारी घोटीतल्या सर्व पोराची मायाची माणसाची नमस्कार घेईन सर्वांचे नमस्कार घेईन पण तुमच्यासारख्या हलकट माणसाची नमस्कार कधी घेणार नाही. आमच्या हलकट माणसाची कधी घेणार नाही आम्ही एवढे हलकट आहोत या गावामध्ये ठेवलेले नाही अजिबात नाही ती गेलो. बात नाही. म्हणून म्हणतो पटेल ज्या माणसाचा बायकोवर युद्धाचा डबका दराला डबका पडतोय त्याला बायकोच नाही करावं. त्याला काय करावं हो सांगतो ऐकून घे. हातभर केस वाढवा शाबास. आवाज दाढी वाढवा वारशे. किंवा नंगा बडका होऊन जावा त्या रामटीच्या पाडी जाऊन बसावा मग या घोटीतले लोक येतील पुऱ्या भरला घेऊन येऊ तुझ्या घोटीत लमच्या येणारी आहे माझ्या घरी पाहुणा आला मला दाराला सण मारायला मी त्याशी नमस्कार करत आहोत